नमस्कार. शत्रुंजयी जयं देहि सर्वान् कामाश्च देहि मे. भयं नाशय रोगाश्च जगदम्ब नमोऽस्तु ते. जगदम्ब नमोऽस्तु ते. जगदम्ब नमोऽस्तु ते. नवरात्र उत्सवात देखील अनेक प्रथा परंपरा मानल्या जातात. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणे ही प्रथा आहे. अपप्रवृत्तींचा नाश करण्यासाठी देवीला विविध रूपे घ्यावी लागली. त्यापैकीच एक रूप म्हणजे महालक्ष्मी. महालक्ष्मी पुढे या घागरी फुंकल्या जातात. यावेळी देवीच्या आरत्या आणि जोगवा मागून देवीचा किंवा शक्तीचा जागर केला जातो. आज आपण नवरात्रामध्ये घागरी फुंकण्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. घागरीमधील घ हे आकाश तत्वाचं बीज आहे. ग हे गुरुतत्वाचे बीज आहे. र हे शक्तीचं बीज आहे. गुरूंना स्मरून आकाशा एवढी शक्ती, मन, बुद्धी हे सर्व प्राप्त होतं. हा भाव यामागे आहे. असुरी शक्तींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देवीनी म्हणजेच स्त्री शक्तींनी त्या संपवल्या. नवरात्र हा उत्सव स्त्री शक्ती जागवण्याचा आहे. ह्या नवरात्रातील एक स्वरूप म्हणजे महालक्ष्मी. ह्या महालक्ष्मीची अष्टमीला पूजा करण्याची पूर्वापार प्रथा आहे. कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजात लग्न झाल्यावर पहिली 5 वर्ष हे व्रत अंगीकारलं जातं. तांदुळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून त्याची पूजा केली जाते. यामध्ये देवीच्या मूर्तीची पूजा करून एक धागा आणि 7 खडे पूजले जातात. हे 7 खडे म्हणजे 7 आसरा या जलदेवता. या देवता अशुभ अरिष्टांपासून संरक्षण करतात आणि सुख समृद्धी समाधान देतात. नवरात्रात आणखी एक पूजन केलं जातं, ते म्हणजे घागरी फुंकणे. घागरी फुंकणे ही एक शास्त्रशुद्ध शक्तीची उपासना आहे. घागरी फुंकताना विस्तवावर धूप घालून घागर पूर्ण उपडी करतात आणि अशा धूर भरलेल्या घागरी फुंकत फुंकत ती घागर नाचवली जाते, अशी श्रद्धा आहे. हे व्रत पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी घागरी फुंकण्याची प्रथा आहे. यामध्ये देवीचा जागर केला जातो. प्रत्येकीने 5 वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे. घागर हे शुभ प्रतीक आहे. विविध देवळांमध्ये अशा पद्धतीने घागर फुंकणे हा जो भाग आहे, हा सगळे लोक आनंदाने पाहण्यास जातात. अशा पद्धतीने नवरात्र हा सण आनंदाने साजरा केला जातो. नवरात्रीत आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो. त्यात आज अष्टमी आहे. आज कुमारिका पूजन सुद्धा करतात. अष्टमीला आपण महालक्ष्मीचा जागर करतो. आत्तापर्यंत पृथ्वीवर जी काही संकट आणि अरिष्टे आली, त्या सगळ्यांवर मात करण्यासाठी आत्तापर्यंत स्त्री शक्तीने रूप घेतली. म्हणजेच नवदुर्गेची जी 9 रूपे होती, ती वाईटावर चांगल्याचा विजय, दैत्यांवर विजय किंवा ज्या वाईट व खराब गोष्टी होत्या त्यातून चांगला मार्ग काढण्यासाठी प्रत्येक वेळेस स्त्रीचंच रूप पुढं आलं आहे. आणि अष्टमीला आपण घागरी का फुंकतो? घागरी फुंकल्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते. घागरी फुंकताना काय करतो आपण? तर मोठ्या मोठ्याने श्वास घेतो आणि तो श्वास आपण घागरीमध्ये झेलतो. त्यामुळे काय होतं? आपली जी चक्र असतात त्यातील कुंडलिनी चक्र जागृत होते. महालक्ष्मी सुप्त अवस्थेत जिथे जिथे घटस्थापना होते, मंडळात जिथे देवी बसते,
प्रत्येक घरी म्हणजे ज्यांच्या घरी घटस्थापना आहे तिथे आई दुर्गा माता लक्ष्मी सूक्ष्म रूपानं वास करत असते. आपण जी घागर फुंकतो त्या घागरीत सुद्धा देवी महालक्ष्मीचं सुप्त रूप असतं आणि तिला जागृत करण्यासाठी आपण घागरीत फुंकर घालून उठवत असतो. हा एक पारंपरिक कुलाचार आहे. ऋतू बदलाच्या वेळी वातावरणामध्ये जंतू विषाणूंची वाढ होत असते. हे रोखण्यासाठी प्रगत काळात सुद्धा जगभर वाफ घेणे, औषध फवारणी करणे अशा गोष्टी केल्या जातात. घागरी फुंकणे हे जुन्या काळचे एक उत्तम निर्जंतुकीकरणाचे साधन आहे. नवरात्राचे दिवस म्हणजे देवीच्या शक्तीच्या उपासनेचे दिवस. आई जगदंबेच्या पूजेचे दिवस. खा, प्या आणि मजा करा अशा आसुरी विचारसरणीवर विजय मिळवण्याचे दिवस. संघशक्ती, भक्ती, एकता, स्त्रीपूजन यांचे महत्त्व समजवणारे दिवस. या दिवसात सर्वांनी साधना करून आपले जीवन समर्पणाच्या संगीताने भारून टाकावे. जननी हे शक्तीचे पहिले विकसित स्वरूप होय. आज बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना अपमानास्पद व अत्याचाराची वागणूक मिळत आहे. त्यामुळेच समाज व कुटुंब नकळत अधोगतीकडे वाटचाल करत आहे. म्हणून नवरात्रानिमित्त आवर्जून सांगावे वाटते की स्त्री भक्ती आहे तशीच ती शक्तीही आहे. भक्ती केल्यास जगाचे कल्याण करेल आणि जर तिच्या शक्ती संचारली तर सर्व उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आज महालक्ष्मी, जिला दुर्गाष्टमी असेही म्हणतात. नवरात्री सणात आजच्या दिवसाला सर्वाधिक महत्त्व आहे, कारण आजचे दुर्गेचे रूप तिच्या 9 अवतारांना समर्पित आहे. आज नवरात्रीची 8वी माळ असून दुर्गेचे 8वे रूप महागौरी देवीला समर्पित आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार देवी शैलपुत्री अत्यंत सुंदर होती. तिचा रंग गोरा असल्यामुळे तिला महागौरी म्हणून ओळखले जाते. देवी महागौरीचे वाहन बैल आहे. ती चतुर्भुजा आहे. 2 हातात डमरू आणि त्रिशूळ आहे आणि 2 हात अभयमुद्रा आणि वरमुद्रेत आहेत. आजच्या दिवशी महागौरीने महिषासूर राक्षसावर विजय मिळवला. आजचा रंग मोरपंखी. शांतता, हुशारी, प्रसन्नता, आत्मविश्वासाचा रंग म्हणजे मोरपंखी. मोरपंखी रंग म्हणजे मोराच्या पिसाऱ्यात असणाऱ्या सगळ्या रंगांचे जणू प्रतीकच. निळा आणि हिरव्या रंगाच्या छटा मोरपंखी रंगात आहेत. 9 रंगांची महती दुर्गा देवी ही मोरपंखी. 9 रंगांची महती दुर्गा देवी ही मोरपंखी. आराधना साऱ्यांची होई, ठेवती भक्ता सर्व सुखी. आराधना साऱ्यांची होई, ठेवती भक्ता सर्व सुखी. समस्त पापनाशिनी पुण्यप्राप्तिनी. समस्त पापनाशिनी पुण्यप्राप्तिनी. वृषभारूढ चतुर्भुजिनी महागौरी मंगलदायिनी. वृषभारूढ चतुर्भुजिनी महागौरी मंगलदायिनी. आज आपण देवीचे अष्टमीचे म्हणजे घागरी फुंकायचे एक सुंदरसे गीत ऐकूया. महालक्ष्मी कोल्हापुरी, दुर्गा देवी सरस्वती, तुळजा भवानी योगेश्वरी. महालक्ष्मी आली घरी. महालक्ष्मी आली घरी.
महालक्ष्मी आली घरी. महालक्ष्मी महालक्ष्मी महालक्ष्मी. महालक्ष्मी आली घरी, कुंकूया बाई घागरी. महालक्ष्मी आली घरी, कुंकूया बाई घागरी. नवदिवसांचे नवरात्र, उत्सव करीती सर्वत्र. नवदिवसांचे नवरात्र, उत्सव करीती सर्वत्र. घट बैसले घरोघरी, कुंकूया बाई घागरी. घट बैसले घरोघरी, कुंकूया बाई घागरी. महालक्ष्मी आली घरी, कुंकूया बाई घागरी. आज आठवी ही माळ, करीती अंबेचा खेळ. आज आठवी ही माळ, करीती अंबेचा खेळ. पूर्ण अष्टमी आज घरी, कुंकूया बाई घागरी. पूर्ण अष्टमी आज घरी, कुंकूया बाई घागरी. महालक्ष्मी आली घरी, कुंकूया बाई घागरी. महालक्ष्मी आली घरी, कुंकूया बाई घागरी. महालक्ष्मी महासरस्वती, दुर्गा देवी धरुनी हाती. महालक्ष्मी महासरस्वती, दुर्गा देवी धरुनी हाती. अष्टभुजा ही पेरधरी, कुंकूया बाई घागरी. अष्टभुजा ही पेरधरी, कुंकूया बाई घागरी. महालक्ष्मी आली घरी, कुंकूया बाई घागरी. महालक्ष्मी आली घरी, कुंकूया बाई घागरी. कुंकूया बाई घागरी, कुंकूया बाई घागरी. अंबा माता की जय. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आई जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.